बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे। मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असतानाही बुलढाणा जिल्ह्यात कालपासून दिवसभर ढगाळ वातावरण होतं। काल सायंकाळी लोणार, सिंदखेड राजा, चिखली तसेच बुलढाणा तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे लोणार तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होतीये। लोणार, चिखली, सिंदखेड राजा तालुक्यात देखील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं। काल अचानक काळेभोर ढग दाटून आले आणि काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला। यामुळे गहू, कांदा, भाजीपालांसह इतर पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर येतंय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातील एसटी बस ही आज सकाळी वानखेडे गावात नित्य नियमाप्रमाणे गेली असता तेथील एका वेडसर इसमानं एसटी बसच्या मागील बाजूवर हातोडी आणि दगडांचा मारा करून काचा फोडल्या। ही घटना सकाळच्या सुमारास घडली आहे। सुदैवानं या घटनेत प्रवासी जखमी झाले नाहीत। शेगाव आगाराची एसटी बस सकाळी 7:30 वाजता शेगाववरून वानखेडकडे निघाली होती। प्रकाश पिंजरकर नावाच्या इसमाने त्याच्या पत्नीशी भांडण झाल्यामुळे जवळपास 15 वर्षांपूर्वी पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती। अनेकदा त्यानं पोलिसात निवेदनही दिलं, मात्र आज सकाळी प्रकाश पिंजरकर यांनी चक्क शेगाव वानखेड या बसच्या हातोडीच्या सहाय्यानं मागच्या काचा फोडल्या आणि पोलीस प्रशासनानं माझी पत्नी आणून द्यावी अशी मागणी केली आहे। सध्या ही बस वानखेड गावात थांबली असून अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीयेत। कोल्हापूर शहरातील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त मंडळातर्फे आषाढी एकादशी दिवशी कोल्हापूर ते प्रति पंढरपूर करवीर तालुक्यातील नंदवाळ पर्यंत पायी दिंडी गेली अनेक वर्ष काढण्यात येत आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यात ही वारी प्रति पंढरपूर वारी म्हणून ओळखली जाते। या वारीस हजारो वारकरी समुदायासह जिल्ह्यातील लाखो भाविक सहभागी होतात। समाजातील प्रत्येक घटकाला या वारीमध्ये समाविष्ट करण्यात येतं। यामध्ये भव्य रिंगण सोहळ्यासह विविध धार्मिक सांस्कृतिक विधी पार पडल्या जातात। तर या वारीसाठी श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीस चांदीचा रथ करण्याची इच्छा अनेक भाविकांची होती। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मातोश्री कैलासवासी सौ मालन विनायकराव क्षीरसागर व वडील कैलासवासी श्री विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीस 70 किलो चांदीचा रथ अर्पण करण्यात आलाय। हा रथ संपूर्ण सागवानी असून त्यावर चांदीचं काम केलंय। धुळे शहरातील नटराज टॉकीज परिसरात असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागली। सायंकाळी ही घटना घडली असून आगीनं थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केलं। आग विझवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आलं होतं। जवळपास 6 ते 7 अग्निशमन बंबांच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली। यामध्ये गोदामातील भंगाराचं साहित्य जळून पूर्णपणे खाक झालंय। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती। या गर्दीला पांगवण्यासाठी पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले। आग लागलेले भंगाराचे गोदाम हे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी असून हे भंगाराचे गोदाम अतिक्रमित असून देखील महापालिकेने त्यावर कुठलीही कार्यवाही केलेली नाहीये। दरम्यान या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। शहरातील अतिक्रमित असलेली धोकादायक दुकाने महापालिका कधी काढणार असा प्रश्न देखील या घटनेनंतर उपस्थित केला जातोय। रायगड अलिबागच्या कुंडली खाडीत भरड्या शिडाच्या होडींच्या स्पर्धा। अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज शिडाच्या होड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली। या स्पर्धेत 50हून अधिक होड्या सहभागी झाल्या होत्या। शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली 100 वर्षांपासून जपली आहे। आज कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात। अलिबाग तालुक्यातील आग्राव आणि अष्टगारातील कोळी बांधव स्पर्धेत सहभागी होतात। हिरकणी धन्या मल्हार या बोटीचा 1 नंबर आला असून होड्यांची शर्यत खेळाला
क्रिकेट व कबड्डी या खेळांप्रमाणे उच्च दर्जाचे स्थान मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यापुढेही परंपरा चालू ठेवू असं म्हणण्यात आलं. बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम पूर्ण होत आलं असून नूतनीकरण केलेले 490 खाटांचे रुग्णालय लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक खासगी भागीदारी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धोरण अवलंबण्याचं मुंबई महानगरपालिकेने ठरवलंय. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत आगामी अर्थसंकल्पात घोषणा केली. या अंतर्गत भगवती रुग्णालयातील PPPचे धोरण राबवले जाणार आहे. त्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याकरिता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. मात्र दुसऱ्या संस्थेकडे भगवती रुग्णालय चालवण्यास देणे हे खासगीकरण असल्याचा आरोप करत शिवसेनेने या निर्णयाला विरोध केलाय. शिवसेना, उबाठा, काँग्रेसचा स्थानिक नागरिक यांचा याला विरोध आहे, तर सत्ताधारी आमदारांनी त्याचं स्वागत केलंय. जळगावमधील चोपडा शहरातील अरुणनगर भागातील 3 मुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्तानं भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली. या कलश शोभायात्रेला प्रारंभ शीतलनाथ बाबा मठापासून वाजत गाजत करण्यात आला. या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने तुळशीधारक मुली व महिला यांचा सहभाग होता. तसेच पिवळी साडी परिधान केलेल्या महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कलश शोभायात्रेची छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने सावित्रीबाई फुले शॉपिंग कॉम्प्लेक्स चौक, प्रताप विद्यामंदिर, अरुणनगर मार्गाने 3 मुखी हनुमान मंदिरात येथे सांगता करण्यात आली. तर यावेळी महिला व पुरुष भक्तिमय गीतांवर नृत्य करताना दिसले. या 3 मुखी हनुमान मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाला नागरिकांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे असं आवाहन आयोजकांनी केले आहे. मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्यात यावा. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि मनसेने गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या आवाहनानुसार बँकेत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही व आपले दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेतच करण्यात यावे असे पत्रक मनसेच्या वतीनं अविनाश जाधव व रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज बँकेत पत्रक देण्यात आले. आज हात जोडून नाही ऐकलं तर हात सोडून समजावं लागेल असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय. तर सदर प्रसंगी जिल्हा सचिव नयनेश पाटणकर, रवींद्र सोनार, उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण आदी उपस्थित होते.